बघू शकता आमचं बाबा रेडी झाले. तिला डोनर आवडत नव्हता, चांगला नव्हतं लागत आणि बोकांद मारायला पटापट. इकडे मामीसने काय काय गिफ्ट घेतले बघू. मामीसने तर काहीच नाही घेतला, सगळं मीनीच घेतले. मी तर खूप आधीच घेतले. मीने तर घेतले आणि मोजे विजे दाखवतो तुम्हाला. ओके मंडळी, आम्ही पोचलेलो आहे ना. आम्ही इकडे पोचलेलो आहे तर दरवाजा लावले. यावी येणार राग आला का काय तर आम्ही येणार आहे म्हणून यावी दरवाजा लावले. मला नाही वाटत यावी आम्हाला आज घरात घेतील ना. हो ना. आता हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये. कशी आहेत सगळी मंडळी? बरी आहेत ना? बरी असली पाहिजे. काय नाही, काय करता तुम्ही? बरे आहेत का? चहा वगैरे पिला का? नसेल पिला तर जा पिऊन घ्या. जेवण वगैरे करा. सकाळी सकाळी उठलं माझे डोळे खुलत नव्हते. जबरदस्ती मी त्यांना बोललो खोला, चला बस झाला, जाम झाली झोप. या मॅडमला निघाला तर एवढा टाइम लागतो तर काय बोलू. कापून टाकेल माझ्यावर आली तर. नाही नाही नाही, ओके ओके. तू सकाळी 6 वाजता मी उठले. हा ना, सकाळी सकाळी रेडी झाले. चपात्या बनवल्या मी सगळ्यात पहिले रेडी आहे. ते पण सगळे काम करून. गाईला खायला देवचं, खायला तर दिले, खायला तर दिले, पण तिला पाणी वगैरे घेऊन ठेवलं. आजारी पडले. आजारीच आजारी, सगळीकडे आजार, पण सगळीकडे आजार, पण गाय पण आजारी पडले. व्हेरी डेंजरस सीन डुईंग विथ मी. डुईंगला नाही, असं घडण्याला काय बोलतात? काय घडणार? व्हेरी डेंजरस सीन घडतात माझ्यासोबत. सिच्युएशन. नो सिच्युएशन, घडणं सिच्युएशनच होतं ना. डोंट सिच्युएशन, नो सिच्युएशन. घडण्याला काय बोलतात? घडणं म्हणजे होते. शिकले काय कामाची ही 15वी. चला लाईक करा, फॉलो करा. घडण्याला काय बोलतात माहिती आहे का? मला माहिती नाही, कमेंट सेक्शन मध्ये सांगा. लाईक करा, फॉलो करा. चला मी जरा गायला आता खायला वगैरे टाकले, पाणी वगैरे टाकतो आणि बाबांना बघायला चाललेलो आहे. आजोबांना, आमच्या आजोबांचा बायपासचं ऑपरेशन झालेलं आहे. ऑपरेशन झाल्यानंतर मी गेलोच नाही बघायला, गेलो. आता डायरेक्ट आज चाललो. हिला भूक लागले, बाबाला बघायला जायचं. चला ओके मंडळी, तर निघून आता चालवलं आम्ही हॉस्पिटलमध्ये. आणि इकडे एवढी ट्रॅफिक लागली आम्हाला काय सांगू, वैतागलो. 8 वाजता निघले आम्ही, वाजले 10. नाही, आम्ही 9:30 वाजता निघल्या. लेट झाला म्हणून ट्रॅफिक लागले. काय माहिती इकडे काय मॅटर आहे. 9:30च्या आधी निघल्या का? 9:30 वाजता मी गाडीत बसलो होतो. परत इकडून जाऊन आमच्या आईला दवाखान्यात न्यायचं आहे. दवाखान्याच मागे लागलेत. आणि अशा प्रकारे आमची मावशी अशी बसलेली आहे, अशा प्रकारे आमची प्रियंका मॅडम अशी बसलेली आहे, आणि मी गाडी चालवतोय आणि आमची बसलेली आहे. आणि अशा प्रकारे मी आता टिपिकल ब्लॉगर बनलोय. तुम्हाला माहिती देतोय. काही लोक असे ब्लॉग बनवतात, अशा प्रकारे ते माहिती देतात, म्हणून मी पण देतो. आता चला लाईक करा, फॉलो करा. मज्जा येत असेल तर लाईक करा. मंडळी तर आम्ही पोचलेलो आहे. हां, तू सगळा पकडायला माझ्या जवळ दे आरामात. वा रे वा, पोचलेलो आहे मस्तपैकी. नाही, इकडे गणपती बाप्पा पण ठेवलेले बघू शकता, प्रार्थना करायला. ज्यांच्या कोणत्या लोकांचं ऑपरेशन करायचं असेल हार्टचा, बायपासचा, त्या लोकांना इथं प्रार्थना करायला ठेवलेलं आहे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा तर सगळ्यांची प्रार्थना सुनतं म्हणजे ऐकतंच. बघू शकता आमचं बाबा रेडी झाले. दवाखान्यात तेच करायला लागेल आता. बारी ती चालली. सगळ्या बाबाला हाय करा एकदा कमेंट सेक्शन मध्ये. बघला ना बाबाला, तो बघ दरवाजा आता तिकडे. जा घरी. झोपली आहे का तू? नाही.
ओके मंडळी, आता जाऊन आलेलो आहे आईला फिजिओथेरपिस्टकडे घेऊन, फिजिओथेरपी करून आलेलो आहे. अरे चला ना, या पोरी गाड्या चालवतात, रिक्षा चालवतात, सॉरी सायकल चालवतात का मजा करतात. इकडे माझा डोनट फाटला ना, हिला डोनट आवडत नव्हता, हलखडासारखे खायला बी लागले. असा लागतं तसा लागतं, ह्या लागतं त्या लागतं. मग याच्यावर पण क्रीमच आहे. चालेल की खा. चांगलं नव्हतं लागत आणि बोकांद मारायला पटापट. मला नाही आवडत, मी काल खाल्लं पण नाही, हे नाही केलं ते नाही केलं. वार बेटा. सो हॅलो गाईज, व्हेरी गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक ताज्या नवीन व्हिडिओमध्ये. सो गाईज, कसे सगळी मंडळी बरे आहेत का नाही? बरे असलीच पाहिजे. तर आम्ही आता चाललेलो आहे गॅस घ्यायला, म्हणजे आलेलो गॅस घ्यायला आणि चाललेलो आहे रुईच्या बड्डेला. माझ्या भाचीचा बड्डे आहे. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल, पोटदुखायचं औषध खाणारी आणि मला लुटवणारी. तर चला जाऊया बड्डेला. सगळ्यांना गॅसचा बाटला घेऊ. तर बघू शकता आता आमच्या इकडे आणेदांच्या इकडे गॅस घ्यायला आलेले आहे. पहिले हॉटेलचं काम करूया, त्याच्यानंतर बाकी सगळं. नाही तर हॉटेलचा गॅस नाही पेटला तर धंदा नाही होणार, खिसा गरम नाही होणार, नाही तर हो जाएगा लफडा हो जाएगा. तर चला पहिले गॅस टाकू. सफेद शर्ट आता माखेल माझा वाटोला होल. तर चला मंडळी, बाटला वगैरे घेतलेला आहे, मस्तपैकी सफेद शर्टाची वाट लावलेली आहे आणि आता निघूया. इकडे लागलं थोडंसं, जाऊ दे, ते दिसणार नाही आता कॅमेऱ्यामध्ये. लाईक करा, फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला त्यांनी चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तिसरा पार्ट लवकरच येणार आहे, पण थोडा मुद्दामून लेट टाकणार आहे. ओके मंडळी, तर आता आम्ही पोहोचलेलो आहे वसार गावात. पोहोचलेलो आहे आता मस्तपैकी वसार गावात. आता इकडे मामीसने काय काय गिफ्ट घेतले बघू. मामीसने तर काहीच नाही घेतला, सगळं मीनीच घेतले. मी तर खूप आधीच घेतले. हो का? 2 हफ्ते काय 3 हफ्ते पहिलेच घेतले तुमच्या. दाखव बघू. खाली ठेवले मी ते कपडे. खाली ठेवले का? हो. बघू चला मग जाऊन तिकडे जाऊन बघूया मामीने काय काय घेतलंय. मी ते घेतले मोजे विजे दाखवतो तुम्हाला. ओके मंडळी, आम्ही पोचलेलो आहे ना. आम्ही इकडे पोचलेलो आहे तर दरवाजा लावले. यावी यांना राग आला का काय, तर आम्ही येणार आहे म्हणून यावी दरवाजा लावले वाटतं. केक बिक घेऊन आले. मला नाही वाटत यावी आम्हाला आज घरान घेतील ना. घेतला बाबा, आम्हाला घरान घेतला. बर्थडेच्या दिवशी काय मोसंबी संत्र्या खायला घेतल्या का? भूक लागले खरंच. हे घे रे डाकू. आज केस बिस कापून रेडी टकाटक. नाही आणणार. चल रुई, पोट दुखते रुई म्हणून संत्र्या खाते का? मगासपासून ते नीट खात असेल ना, आता आम्ही आले तर नाटक करतो. बर्थडे आहे तुझा? हा खरंच बर्थडे आहे? नीट खा ना. मला माहित होतं, आम्ही आले म्हणून नाटक करतो का? गे रे, मार खायचा असेल. जाऊ नको. रुई बर्थडे आहे तुझा? इथे ये खा सोली. ओके मंडळी, तर आले आणि मस्तपैकी जेवण करायला घेतलं. मटणावर धुरकूस घेतले. इकडे आम्ही जेवण करायला बसलोय व्लॉगिंग सोबत. रुही, उपवास आहे तुला? तोंडावर तर वाटत नाही. मोबाईल घेतले म्हणून. मी देऊ तुला मोबाईल? देऊ गपचूप जेव, नाही ते एक पाटणार देन धावाशा. नाही जेवायचा? पोकेमॉन पाहिजे? मग कार्टून मिकी माऊस. जेव गपचूप. टाकीन उपट एक केक आणले, तो पण घेऊन जा. तुला उपवास आहे? जास्त झालं का भात? व्हेज आहे म्हणून भात जास्तच होतो. नॉनव्हेज जास्त. हा ना, मला पण डिगभर भात जास्ती झालता का बाई तिला? हा का रुई, जेव मग आता.
काय लावतो पण नीट बोल ना जरा. तो गेम माझ्या मोबाईल मध्ये नाही. पण नाटका कशाला करतो, नीट बोल ना. थांब, काठी कुठे ठेवले? टकला दिसतो इकडचा. मार खायचाय तुला का भात खायचाय? डोनट कुठं ठेवले ते आणले ते? ठेवलेत गाडीत. डोनट पण खात नाही ती, फक्त वरवरचं खाते. उपटी घालायला लागतील. मामीने काय आणले ना, मामाने काय आणले? तिने हे आणले ना, मामीने क्लिप आणले आणि कपडा आणि पेन. बस. पण भारी कोणचा आहे? तुझं कडक ना. आणि तुला सॉक्स पाहिजे होते, ते सॉक्स पण आणले. कोणी कोणी जा लवकर बघ, मामीने सांग दाखव बरं. काढून घातले नाही मग? मग जा घालून दाखव. एकच दुसरे आणलेले ठेवायचे नाही, घालायचे. मग आता ते काढायचे, दुसरे घालायचे. हे नाही बरोबर, ते दुसरं चांगलं. माझी घाल आता बुटा, तुला आणल्यावर ती तुझी घाल आणि मग माझी घेऊन जाईल मी. ओके ना? डील बरोबर आहे करू. कोणाचा बर्थडे? यू कोणाचा बर्थडे? कोणाचा? गोंगाट गप बस जरा. इकडे आपण फोटो काढू. तू बस रे, दीदीच्या जवळ बस. दोन आणायला पाहिजे होतं मग युट्यूब मध्ये घुसायला पाहिजे होता. लावून देणार ना मग. हा तूच मार फुक बस. थंडा घे जरा, केक घे. घाई झाले का केक कापाची? नारळ बिरल फोरू आणि मग केक कापू. हा तीन ठिकाणी तो पण मान आलं जर कॅडबरी नाही खाल्ली तर केक नाही कापायचा. मग युगांस कापायचं का? कोणी मारली? दिवाळीला एवढं लावले ना, तेवढा फुका मारून लगेच दिव हे लागेल ना त्याला. बाबा जरा शांती घे ना. टू यू हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रुई, हॅपी बर्थडे टू यू. लवकर केक काप युगांश. आता तुझी बारी, आता तुझी बारी, आता तुझी बारी. वा लय भारी, लय भारी. काप आता लवकर. हॅपी बर्थडे. ओके ए झाला तुझा हॅपी बर्थडे झाला ना. मामीने आणलेले कपडे काढ, मामीने आणलेले कपडे काढ, नमीने आणलेले सॉक्स बी सगळा काढ ना, रिटर्न दे. चल कळायला म्हणजे घरी नाही आला. हेअरबँड म्हणजे ते असता आणला
अच्छा त्या पण पाहिजे का? एक काम कर, मला लिस्ट बनवून दे. शूज पण नाही आणले बोलते. तुला काय काय पाहिजे ना मला लिस्ट बनवून दे. ओके बोट नाही आणले ना मामाने. हेल्मेट पण नाही आणलं ना. बर्थडे झाला, बर्थडे झाल्या मम्मीने गिफ्ट लपवलं, तो पण एकच. येते का युगार्सला ना मम्मीला चालवले मी बघा. खरंच नेऊ का? ती राहते, हा नाही राहत. तू येतो का रे डाकू मम्मीशी? मम्मीला नेऊ का? नेता ना नेता ना नेता ना. नेऊ रुई नेऊ नेऊ न टाकता येईल कुठेतरी. धक्का मारते काही जोरात मार नाही. सायंटिस्ट धक्का मार. गेली कुठं? इथलं दिसतंय. कसा धक्का मारते? जोरात मार. मार ना. लाता बिता मार. घेऊ का माग? जोरात मार. मागे का थोडी? अरे काय चाललंय? जोरात धक्का मार. बघ नाही नाही मारत. जोरात धक्का मार. मग तू सरक ना बाजूला. तू का चिपकून राहिले गाडीला? आता डोक्यात दिसत काय? बस 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 बस. अरे बस 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 बस. तुला मी केक आणला, केक खाल्यानंतर एवढी ताकद आली ना, डायरेक्ट गाडी ढकलली तुम्ही. ताकद आली वाटतं. दाखव जरा ताकद दाखव. चल मग जाऊ. चल आता जाऊ का? इकडे बोल, सगळ्यांना बोल लाईक करा फॉलो करा. मामा नाही ना तुला. लाईक करा फॉलो करा बोल. जाऊ का? काय कर तू आम्हाला फुकाट पण नको. हा भारी रे भारी, जाम भारी. ओके मंडळी, आलेलं आहे बर्थडे सेलिब्रेशन करून आणि आलेलं आहे इकडे सोनोग्राफी काढायला, सोनोग्राफी सेंटरला. मोनिका शेलार तू मच्छी लावायचा पत्ता नाही ना. रील बघत बसले कधी बसच्या. कोलबी कार चांगली कार जरा फटाफट कार. कोणला मच्छीमध्ये गाबोली आहे का नाही बघायची असेल मोनिकाकडे यावं लागेल. चिमुऱ्या शिल्यात का? झोपले ना काही त्या. ओके मंडळी, तर आता आलेलो आहे घरी. चाललेलो आहे, आलेलो आहे म्हणजे घरी आलेलो आहे. गावात आलेलो आहे, खांडवाल गावात. त्यांचं बघता तिकडे ब्लॉगर आहेत का ते? अरे हो ब्लॉग. मी पण तर सस्ताच आहो. कवा ब्लॉगचा टेक घ्यायला विसरतो, जसा आज विसरलो. सगळ्या गोष्टीचा टेक घ्यायला विसरलो. आमच्या खांडवाल गावात रोडावर बारीक झाली तर 2 गाड्या जायला रस्ता नाही. एखादी गाडी लागली, माझी गाडी आता भीती वाटतं. रोडच्या करायला गेली तर डायरेक्ट पलटी व्हायची बारी, उलटी गाडी चालवायला लागेल. मग चला लाईक करा फॉलो करा. आता आम्ही चालल्या आमच्या देवाऱ्यान. लग्नानंतर आज चालल्या आमच्या देवाऱ्यान कुलदेवाला पाया पडायला, नारळ फोडायला. नुसते प्रॉब्लेम चालू आहे. त्याच्यामुळे काय बोलणार, सगळ्या गोष्टी पोस्टपोन होतात. जो होत आहे चांगल्यासाठी होत आहे. ओके मंडळी, तर पोचलेलो. दाखवतो तुम्हाला आता आमचा देवारा. इकडे आमच्या घरात देवारा आहे, बघू शकता आमचा देवारा. चांगला पाया पडा का? पिशवी हातांच्या खाली ठेवू शकतेस तू.
एका पण नाही. ओके मंडळी, तर आलेलो आता देवारातून पाया पडून आणि आमच्या गाईला मस्तपैकी टाकलेलं खाना आणि गाईच्या जाम मच्छर चावतात म्हणून इथं मच्छर मारायला बॉडीगार्ड बसलं म्हणजे उभाव मुतून मुतून केला खातारा. आमची गाय एवढा खातं पितं वालत कशी चालले मला समजा नाही. टेन्शन आले मला. सकाळच्या 3-4 कोबी एवढा पेंडा ना आता खुराक 2 वेळा खुराक. टेन्शन आलं मला, डोका काम नाही कधी. तर मंडळी आता आम्ही दोघं, ही सोनू आणि मी सोन्या आता पितोय चहा. मी सोनू, तुम्ही मोनू. नो, मी सोन्या आहे, आईचा सोन्या आहे मी. दात काढू नको, एक टपली देईल ना तर सगळे दात चहामध्ये पडतील, गाठी शेव समजून खायला लागतील. मी तुमचं सोनू. वाट सोनू? कोण सोनू बिनू नाही माझी, माझ्या भरपूर सोन्यात. तेच ना, कमी पडले. हो ना. अजून काय जागा खाली आहे तिकडे तशी बघायला गेलं तर. तुम्ही येऊन या, मी जाईन मस्त करून. खरं? बघ बघ, आत्ताच्या आत्ता 2 हार आणायला लागतील तुला फोन केला तर. 2 हार लागणार नाही का मला? आपण हार घालून लागीन केलता ना, मग तसा एंड गेम होईल ना. चालेल तुला? अरे उलट तुला कामामध्ये हेल्प होईल, सगळ्या गोष्टीत हेल्प होईल. तुला कामात हेल्प होईल, सगळ्या गोष्टीत हेल्प होईल, सगळ्या गोष्टीत आराम करायला पण भेटेल. ओके मंडळी, आणि इकडे व्हेरी डेंजरस सीन झालेला आहे. काय सांगू तुम्हाला, ही बुटा मागवलेली मी नवरात्रीला मागवलेली बुटा त्यानं आता घालायला काढले व्हिडिओसाठी. कुठं जायसाठी नाही, व्हिडिओसाठी बुटा घालायला काढली. त्याच्यानं पायच घुसत नाही माझा. आणि आमची मॅडम लगे खुश झाली, लगे मला भेटतील बुटा नाही. खुशी तर बघ, काय भेटतील काय, भेटली नाही, भेटली ना, फुल मजा का. खुशी तर बघा भाई. शॉक लागला? अरे मग बधीर तिथं तारा त्यांना शॉक नाही लागणार, मग काय लागेल. मी त्याच्यात न घुसवलं. एवढी चांगली बुटा मी मस्त पण बोलला आज ओपनिंग करील. वाव काय भारी दिसतात. लगे ब्लॅक जॅकेट. तुम्ही रेडी आहे का? तुझी आता तुझी झाल्या ना ती. मला मस्त ब्लॅक टी शर्ट, ब्लॅक जीन्स. मागो इंस्टावर, सॉरी कुठल्या मागवायचा तिकडच्या मागो ना, पैसे दे. सोल पण वाटतं 4-5 वर्ष टिकल. कारण बायको आहे ना. हो काय बोलते, माझे सावमी आहे ना. काय बोलते, मला माहितच नव्हता. माझे सावमी आहे ना. शपथ, हा तर बरं झाला तुम्ही सांगितलं तू माझी बायको आहे. घे ठेव, ते तुझी ओटी आहे, सगळ्या देवांचं आहे ना. इथं बुटा ठेवले, लाज तरी तुला. ओके मंडळी, तर आलेलो आहे आता पाया बिया पडून आता धाब्यावर आल्यावर. आणि इकडे ऑर्डर वगैरे चालू आहे. सुरमई आहे मस्त पैकी, सुरमई तवा फ्राय करायला घेतले. तिकडे बोंबलांसाठी तवा लावले, इकडे कोंबड्या टाकल्या, इकडे खोबरा आहे, इकडे कोंबडी आहे, इकडे साफसफाई चालू आहे कोंबड्याची. तुम्हाला पण कोंबडा खायचा असेल तर या लवकरात लवकर व्हिजिट करा हॉटेल न्यू मानसी. ताजा ताजा खायला मजा, काबुलीन भरलेला बोंबील दादा जे. ओके मंडळी, तर आलेलो आहे घरी आता आणि हॉटेल बंद करूनच आलेलं आहे आता. आणि बसलेलं इकडे काजू बदामचा डब्बा घेऊन खायला. या तुम्ही पण, जाम भूक लागले, सोमवारचा उपास पण लागले. तर चला आजची व्हिडिओ इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला, जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. लव यू, बाय.